जालना मनपातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांचा नगरसेवकांविरुद्ध संताप। सुंदर नगरात 25 वर्षापासून रस्ते नाल्यांचा प्रश्न कायम, सांडपाणी घरात, आजारांचा धोका, नगरसेवकांविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा। जालना महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मधील चंदनझिरा व सुंदरनगर परिसरातील नागरिकांनी निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। महापालिकेची निवडणूक होऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटला असतानाही संबंधित नगरसेवकांनी अद्याप परिसरात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या नाहीत असा आरोप स्थानिकांनी केलाय। सुंदरनगर परिसरात गेल्या 25 वर्षांपासून रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था कायम आहे। सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असून रिकाम्या जागांमध्ये मोठमोठी डबकी साचली आहेत। ही घाण पाणी थेट घरात घुसत असल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी डासांची उत्पत्ती वाढून हिवताप, मलेरिया आणि डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। माध्यमांशी बोलताना स्थानिक महिलांनी संताप व्यक्त करत म्हटले, जर नगरसेवकांकडून विकास कामे होत नसतील तर आम्ही रहिवासी स्वतः वर्गणी जमा करून सांडपाण्याचा बंदोबस्त करू। तसेच घंटागाडी नियमित येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून त्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असल्याची तक्रारही त्यांनी केली। सुंदरनगर हा कामगार वस्तीचा भाग असून येथील मजूर कामगारांना रात्री अपरात्री MIDC परिसरात ड्युटीवर जावे लागते। मात्र पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने परिसरात प्रचंड अंधार असतो, त्यामुळे महिला व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। या सर्व समस्यांवर प्रभाग क्रमांक 12च्या नगरसेवकांनी तात्काळ ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर सुंदरनगरमधील सर्व नागरिक संबंधित नगरसेवकांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन छेडतील असा इशारा स्थानिक महिलांनी दिलाय। परिसरातील नागरिकांच्या संतापामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। वाढायची, नाल्याची, लाईटची, इकडे आमच्या इकडे कचरा गाडी नाही। इकडे जर कोणाचं सिरियस जर तब्येत कधी झाली तिकडे नगरसेवकला जर कोण फोन जर केलं तर ते फोन ते उचलतच नाही। रिक्षा नाही येत इकडे, आम्हालाच नाही येत इकडे नगरसेवक येऊन बघत नाही। इकडे भांडणं तन्न झाले, काय जर झालं हे नगरसेवकचं काम आहे, तर हे नगरसेवक आमच्या इकडे येऊन बी बघत नाहीत। नाही नाल्याचं तर आमचाच विचारायला साधे भांडण पण येऊन बघत नाही। मग यांचं काम आहे, मग काय एखाद्याचा जीव बी गेल्यावर आणि हे काय यांच्या मनाने निवडून नाही आलेले, हे लोकांच्या जनतेच्या सगळ्या लोकांच्या पब्लिकच्या मनावर निवडून आलेले ते। त्याने जेव्हा त्यांना वोट केलं तेव्हा ते निवडून आलेले, पण हे काय करतात यांच्या यशा सोडित नाहीत आणि यांच्या गाड्या सोडित नाही, यांच्या मोठमोठ्या हॉटेली सोडित नाहीत आणि हे काय आमच्या गोरगरीब लोकांना बघत नाहीत। फक्त मतदानाच्या टायमाला तेवढे येतात, आम्हाला मतदान द्या आणि आम्ही हे करू ते करू ते करू, पण हे काय काही करत नाही। आमच्या प्रभाग क्रमांक 12 आहे सुंदरनगर मध्ये। हा, आता तुमच्या वार्डाला 25 वर्षापासून आम्ही इथं राहतो। माझं म्हणणं आहे ते नगरसेवक आले नाही, मला वाटतं निवडूनच कोण आलं हेच आम्हाला माहिती नाही। तर माझं काय म्हणणं आहे त्यांनी नसन इकडे त्यांना यायचं, हे वार्ड तर त्यांनी काम करावं, त्यांनी ते राजीनामा देऊन टाकावं आणि मग दुसरे जे आम्ही आमच्या मदतीने आम्ही 10-5 रुपये जमा करून आम्ही आमच्या इकडे रस्ते करू। त्यांनी राजीनामा देऊन टाकावं आणि त्यांनी त्यांच्या शांत घरामध्ये बसावं। आम्ही आमच्या लोकांकडून 10-5 रुपये जमा करून आम्ही आमचे रस्ते नाल्या करू, यांना आम्हाला सांगून द्यावं असं की तुमच्या वार्डामध्ये आमचं काही हक्क नाहीये आणि आम्ही काही तिकडे नगरसेवक नाही म्हणून। कारण की आम्ही एवढं रडकुंडे आलेलो आहेत ना लोक, की आम्ही सगळे त्रासामध्ये बसलेलो आहेत। इकडे घंटा गाडी येत नाही, इकडे लाईटची बरोबर व्यवस्था नाही, इकडे पाण्याची व्यवस्था नाही, इकडे हे नाल्या हे रोड नाही, इकडे गाडी येत। आमचे भांडणं तन्न जर झाले एरियामध्ये तर कोणी येऊन पण पाहत नाही ना, कोणी कंप्लेंटला जर अन्याय जर कोणावर होत असेल तर नगरसेवकचं काम आहे जे सत्य ते सत्य पुढे आणायचं, खोटं ते खोटं मागं ठेवायचं, जे बी काय सत्य असेल ते। पण हे नगरसेवक तिथपर्यंत पण येत नाहीत, तिथपर्यंत जायचं लांबच विषय आहे। नगरसेवकचं काम आहे दारामध्ये येऊन मिटवी करायचं आणि हे राड नाल्या हे रोड हे 25 वर्षापासून ही वस्ती पडली, हे गटार बघा, हे गटार हे मस्जिद आहे, हे लोकांना आता रोजाचा महिना चालू आहे, लोकांनी कसं जायचं नमाज पडायला। आणि हे बघा हे गटार बघा कशी, हे गटार आहे याच्या मस्जिदच्या पाठी मागली। आणि नगरसेवकाला काय इशारा देणार? तर आम्ही मी तर एकच आमच्या इकडे पूर्ण लोकांनी आता एकच विचार घेऊ काय म्हणतात विचार केलेला आहे की त्यांनी त्यांचं घरी बसावं, राजीनामा द्यावा आणि आम्ही आमच्या लोकांना 10-5 रुपये जमा करू, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ। फक्त त्यांनी का नाही सांगून द्यावं की आम्ही इकडे काही नाही तुमचा आमचा संबंध म्हणून। काय नाव आपलं? शारदा कांबळे बनवू म्हणून आम्ही त्यांना निवडून बी दिलंय। 4ही नगरसेवकला आम्ही निवडून दिले, 4ही जणांना आम्ही मतदान केलेलं आहे, पण ते नुसते येते त्यांचे काही सत्कार व्हायच लागले नाही, त्यांचे सत्कारच चालायला लागले। तर मी तर असं म्हणते की नगरसेवक आपल्या इकडे हरवलेलीच आहेत का काय काही? हा नाही, असे हे गटर हे कसं लेकरांना जायचंय कसं यायचं, अशा रस्त्याने असे घाण रस्ते नाही, इकडे कशाची सोय आहे ना काय आहे, एवढी घाण सगळी व्यवस्था इकडे